नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 6th चॅप्टर नंबर 17 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स या नवीन चॅप्टरला आज आपण सुरुवात करूयात। जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स म्हणजे आपल्याला एखाद्या फिगरची कन्स्ट्रक्शन करायची आहे। म्हणजे जसं एखादा बांधकाम करणारा जो गवंडी असतो त्या तो ज्याप्रमाणे घर बांधतो त्याचं कन्स्ट्रक्शन करतो, अगदी त्या पद्धतीने आपल्याला दिलेल्या माहितीचा उपयोग करून, दिलेल्या इन्फॉर्मेशनचा उपयोग करून आपल्याला जॉमेट्रिकल फिगर जी आहे ती काढायची असते। आणि मग अशा पद्धतीची जॉमेट्रिकल फिगर दिलेल्या मोजमापाप्रमाणे काढणे याला म्हणतात जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स। म्हणजे इथे काय आपल्याला कागदावरती बांधकाम करायचं नाहीये, आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे कागदावरती एक फिगर आकृती काढायची आहे। जॉमेट्रिकल फिगर म्हणजे भौमितिक आकृती की ज्यामध्ये आपल्याला आपल्या कंपास बॉक्समधील वेगवेगळ्या साहित्यांचा वापर जो आहे तो करावा लागतो। त्यासाठी आपल्या कंपास बॉक्समधलं सर्व जे साहित्य आहेत ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यांची नावही आपल्याला त्या ठिकाणी माहिती असावीत, त्यांचे उपयोग आपल्याला माहिती असावेत, हा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे। तर या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला परपेंडिक्युलर कशाला म्हणायचं आहे आणि तो परपेंडिक्युलर कशा पद्धतीने काढला जातो ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे। तर परपेंडिक्युलरचा अर्थ दोन लाईन्स जेव्हा एका पॉईंटमध्ये एकमेकीला इंटरसेक्ट करतात। आता समजा ही जी लाईन आहे हिला लाईन यल म्हटलेलं आहे आणि ही उभी जी लाईन आहे हिला एन असं म्हटलेलं आहे पाहिजे। तर या ज्या दोन लाईन्स आहेत या पॉईंट एम मध्ये एकमेकीला इंटरसेक्ट करतात, म्हणजे एकत्र येतात। दोन लाईन एकत्र येण्याला इंग्रजीमधून इंटरसेक्ट करणे असं म्हणतात। इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे दोन लाईन एका पॉईंटमध्ये एकत्र आलेल्या दिसतात आपल्याला। तर इथे हा जो पॉईंट एम आहे या पॉईंट एम जवळ जे अँगल बनलेले आहेत पहा 1 2 3 4, हे 4 अँगल यापैकी कोणताही एक अँगल आपण जर मोजला तर तो त्या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे हे आपल्याला समजून येईल। पहा हे प्रोट्रॅक्टर आहे, या प्रोट्रॅक्टरने आपण इथला जर अँगल मोजला तर आपल्याला बरोबर हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा त्या ठिकाणी असल्याचं दिसून येईल। इकडचा असा 90 डिग्रीचा, इकडचा हा सुद्धा 90 डिग्रीचा। तर याप्रमाणे इथे 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल तयार होतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या या दोन लाईनला इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत। परंतु जर त्यांनी इंटरसेक्ट केल्यानंतर त्या पॉईंट जवळ, इंटरसेक्टिंग पॉईंट जवळ जर राईट अँगल तयार होत असेल तर त्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन्स असं म्हणायचं आहे। या दोन लाईन्स एकमेकाच्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत असं आपण म्हणू शकतो। तर आणखी एका आकृतीने आपण हे समजून घेऊ पहा। त्याचे आपल्याला जर डेफिनेशन लिहायची असेल, परपेंडिक्युलर म्हणजे काय? इफ ॲन अँगल बिटवीन टू लाईन्स ॲट देअर इंटरसेक्टिंग पॉईंट इज राईट अँगल देन द टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर। जर इंटरसेक्टिंग पॉईंट जवळचा अँगल हा राईट अँगल असेल तर त्या दोन लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं। एक्झाम्पल, सपोज देर इज इन द अलॉंग साइड फिगर लाईन ए बी अँड लाईन एक्स वाय। लाईन ए बी मी काढलेली आहे पाही। ए बी लाईनला आपण दोन प्रकारे नाव देऊ शकतो। 2 लेटर नेम, ज्यामध्ये लाईनच्या दोन साईडला जे दोन ॲरो असतात त्याच्या शेजारी दोन पॉईंट घेऊन आपण त्याला नाव देऊ शकतो। ही लाईन ए बी आहे किंवा लाईन बी ए आहे असं आपण तिला म्हणू शकतो। आता दुसरी लाईन मी या पद्धतीने काढतोय पहा की ज्या ठिकाणी आपल्याला दुसरी एक लाईन काढायची आहे की जी पहिल्या लाईनला इंटरसेक्ट करेल। ही दुसरी लाईन काढलेली आहे आणि या दुसऱ्या लाईनने, समजा या लाईनला आपल्याला त्या ठिकाणी एक्स वाय असं नाव देऊ। हा पॉईंट एक्स आणि इथे पॉईंट वाय। तर एक्स वाय ही जी लाईन आहे ती या पॉईंटमध्ये दोन लाईन एकत्र आलेल्या आहेत। हा जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी मी पेन्सिल ठेवलेली आहे हा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट असा त्याला आपण म्हटलं जातं। तर हा जो पॉईंट आहे या ठिकाणी याला आपण एम असं जर नाव दिलं तर पॉईंट एम मध्ये या दोन लाईन एकमेकीला इंटरसेक्ट करत आहेत आणि या ठिकाणी तयार झालेला एव्हरी अँगल ॲट पॉईंट एम इज अ राईट अँगल तो आपण आपल्या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने मोजू शकतो। प्रोट्रॅक्टरने आपण
अँगल राईट अँगल आहे की नाही हे तपासून पाहता येतं पहा. बरोबर हा 90 डिग्रीचा अँगल आहे. इकडच्या बाजूने मोजला तर 90 डिग्रीचा आहे आणि डाव्या बाजूने मोजला तरी तो 90 डिग्रीचाच आहे. म्हणजे कोणताही अँगल आपण या ठिकाणी मेजर करा, मोजा प्रोट्रॅक्टरने, तर तो बरोबर राईट अँगल त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तर अशा पद्धतीने या दोन लाईन्स ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर आहेत आणि हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल राईट अँगलचं सिम्बॉल आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे हे सिम्बॉल काढता तेव्हा तिथे राईट अँगल तयार झालेला आहे असा अर्थ घ्यायचा असतो. तर इथे लाईन AB इज परपेंडिक्युलर टू लाईन XY. दिस इज रिटन ॲज लाईन AB अँड दिस इज सिम्बॉल फॉर द वर्ड परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरसाठी पहा असा हा कॅपिटल T उलटा काढलेला आहे आणि हा सिम्बॉल जिथं पेन्सिल ठेवलेली पहा मी, हा सिम्बॉल जो आहे हा सिम्बॉल आपल्याला वापरून त्याचं रायटिंग जे आहे ते करायचं असतं. तर एक दोन एक्झाम्पल आणखी या फिगरच्या व्यतिरिक्त खाली आपण घेतलेले आहेत की त्याचं रायटिंग याप्रमाणे होईल. लाईन AB त्यानंतर हा सिम्बॉल काढायचा लाईन CD. तर याचं लाईन PQ हा सिम्बॉल लाईन CD म्हणजे या सिम्बॉलचं रिडिंग तुम्ही कसं करणार तर लाईन PQ इज परपेंडिक्युलर टू लाईन CD असं आपण याचं रिडिंग करायचं. पण लिहिताना मात्र इज परपेंडिक्युलर असं न लिहिता त्याच्या ऐवजी आपण हा कॅपिटल T जो उलटा आहे तो त्या ठिकाणी काढायचा आहे. दिस इज सिम्बॉल फॉर द वर्ड इज परपेंडिक्युलर टू. इज परपेंडिक्युलर टू एवढ्या वर्डसाठी हा सिम्बॉल या ठिकाणी वापरायचा. लाईन M इज परपेंडिक्युलर टू लाईन P. याचं रिडिंग याप्रमाणे आपल्याला करता येईल. तर अशा पद्धतीने परपेंडिक्युलर असल्यानंतर त्यांचं रायटिंग आणि रिडिंग कसं करायचं तेही आपल्याला इथे समजून दिलेलं आहे. ते समजून घ्या, त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याचा उपयोग करायचा आहे लिहिताना आणि वाचताना. तर या पद्धतीने परपेंडिक्युलरचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपलं पहिलं कन्स्ट्रक्शन जे आहे ते आहे की ज्यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर लाईन्स काढायच्या आहेत. पहा, ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ॲट अ पॉइंट ऑन द लाईन. पहा, दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर काढायचा आहे परंतु तो अशा पॉईंटमधनं काढायचा आहे की जो पॉईंट त्या लाईनवर असेल. म्हणजे रेषेवरील बिंदूतून रेषेला परपेंडिक्युलर काढणे. मराठीतून त्याचा अर्थ जर सांगितलं तर याप्रमाणे होईल. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन गिव्हन लाईन म्हणू आपण ॲट अ पॉइंट ऑन द लाईन. अशा पॉईंटमधनं काढायचं आहे की जो पॉईंट हा त्या लाईनवर असेल. तर ही जी पद्धत आहे किंवा ही कन्स्ट्रक्शन नंबर 1 जो आहे तो आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. त्यामध्ये मेथड नंबर 1 आहे युझिंग अ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला काढता येईल. तर हे यामध्ये आपण जे काही आपल्या कंपास पेटीमधले जे साहित्य आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत की नाही याचा आपण विचार जर केला तर इथे पहा मी सर्व ही साधनं जी आहेत ती मांडलेली आहेत. तर यापैकी सेट स्क्वेअर कोणता आहे, हा जो आहे हा सेट स्क्वेअर आहे. दिस इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज सेट स्क्वेअर. त्याचा एक अँगल राईट अँगल असतो. पहा, हा जो अँगल आहे हा राईट अँगल आहे. दिस इज कंपास, ज्याला पेन्सिल लावता येते तो कंपास आहे. दिस इज अ प्रोट्रॅक्टर अँड दिस इज स्केल. तर एवढ्या साधनांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तो जास्त होतो. डिवायडर नावाचं एक साधन असतं ज्याची दोन्ही टोकं लोखंडाची असतात. तर ते एक साधन त्या ठिकाणी आपल्या कंपास पेटीमध्ये असतं. तर इथे आपला सेट स्क्वेअर म्हणजे या साधनाचा वापर करून या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे दिलेल्या लाईनसाठी. तर हे कसं काढणार आपण, तर त्यासाठी सुरुवातीला आपण एक प्रश्न समजून घेऊ. पहा, ज्यामध्ये प्रश्न दिलेला आहे याप्रमाणे ड्रॉ लाईन RD. लाईन RD काढा. टेक पॉईंट T ऑन लाईन. त्या लाईनवर T हा पॉईंट घ्या. ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन टू लाईन RD ॲट पॉईंट T युझिंग सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला त्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी लाईन काढायची आहे. तर दिल्याप्रमाणे आपण कृती करूयात. सोपं आहे अगदी. ड्रॉ लाईन RD. तर लाईन काढण्यासाठी आपण या पद्धतीने स्केल वापरायची, पट्टी वापरायची आहे. एक लाईन या ठिकाणी मी ड्रॉ करतोय. दिस इज लाईन आणि लाईन असल्यामुळे त्याच्या बोथ एंडला आपल्याला ॲरो दाखवायचे आहेत. ॲरो असलेच पाहिजेत लाईन असल्यानंतर. नाव दिलेलं आहे आपल्याला RD, त्यामुळे या ठिकाणी पॉईंट R आणि इथे हा पॉईंट D होईल. आता या लाईनवर आपल्याला एक पॉईंट घ्यायचा सांगितलं. त्यांनी सांगितलेलं आहे की टेक अ पॉईंट T ऑन लाईन. म्हणजे या लाईनवर पॉईंट घ्यायचा आहे. तर समजा या ठिकाणी हा पॉईंट आपण घेतला, याला T असं नाव दिलं. तर या T पॉईंटमधनं अशी आपलं उभी एक लाईन ड्रॉ करायची की जी परपेंडिक्युलर असेल या खालच्या काढलेल्या लाईनला. आणि यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर वापरायचा आहे. पहा, अतिशय सोपी रचना आहे. सेट स्क्वेअर जो आहे या सेट स्क्वेअरचा राईट अँगल कोणता आहे तो आधी समजून घ्या. पहा, हा अँगल राईट अँगल नाही, कारण हा कोपरा जो आहे तो
त्या ठिकाणी आपल्या वहीच्या कोपऱ्याप्रमाणे नाही आहे, याचं माप 90 डिग्री असणार नाही. तर इथला जो कोपरा आहे पहा मी दाखवतो पेन्सिलने, इट इज अ राईट अँगल. तर सेट स्क्वेअरचे जे 3 कोपरे आहेत त्यापैकी कोणता कोपरा राईट अँगल आहे ते ओळखता येणं आवश्यक आहे. तर हा जो राईट अँगलचा कोपरा आहे तो आपला या पॉईंटवर जुळवायचा आहे, ठेवायचा आहे. आणि याच्या 2 साईड्स आहेत की ज्यांनी हा राईट अँगल तयार केला पहा, ही उभी साईड आणि ही खालची आडवी साईड, याच्या 2 साईड्स आहेत, यांनी हा राईट अँगल बनवलेला आहे. तर हा यापैकी एक साईड जी आहे ती या लाईन RD ला जुळवायची, म्हणजे या पद्धतीने पहा हे असं त्या ठिकाणी आपण जुळवणार आहोत. ही साईड लाईन RD ला जुळवली असं याप्रमाणे नाही केलेलं मी, किंवा असं वाकडं पण केलेलं नाहीये. तर इथे ही जी साईड आहे ती बरोबर या RD लाईनला जुळवलेली आहे आणि हा जो कोपरा आहे तो या पॉईंट T जवळ आणलेला आहे याप्रमाणे. आणि मग ही जी उभी साईड दिसते पहा, याला खेटून आपण पेन्सिलच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करायची की जी त्या ठिकाणी बरोबर तुमच्या पॉईंट या T मध्ये असेल. आणि मग पट्टीच्या सहाय्याने ही लाईन त्या ठिकाणी आपल्याला पुढे थोडीशी आणखी इन्क्रीज करायची, वाढवायची. याप्रमाणे ही तुमची उभी जी लाईन आहे ती लाईन तयार झाली. याला आपण नाव देऊ शकतो, त्याचं नाव आपण मनाने देऊ. दिस इज अ लाईन AB. लाईन AB आपण ड्रॉ केली सेट स्क्वेअरचा वापर करून. हा राईट अँगल तयार झालेला असल्यामुळे इथे आपण राईट अँगल सिम्बॉल काढा. या पद्धतीने ही कन्स्ट्रक्शन तुम्हाला दाखवता येईल. यामध्ये आपण स्केल म्हणजे पट्टी आणि सेट स्क्वेअर या 2 साधनांचा वापर करून आपण हे कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये युझिंग अ प्रोट्रॅक्टर. मेथड नंबर 2 युझिंग अ प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरमध्ये आपल्याला प्रोट्रॅक्टरचा वापर करून दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करता येते. क्वेश्चन समजून घेऊ आपण. ड्रॉ अ लाईन, टेक अ पॉईंट एनीवेअर ऑन दॅट लाईन, म्हणजे कुठेही पॉईंट घ्या. ड्रॉ परपेंडिक्युलर टू दॅट लाईन ॲट पॉईंट युझिंग प्रोट्रॅक्टर. तर इथे नाव लाईनचं काही दिलेलं नाही आहे, तर आपण मनानेच त्या ठिकाणी लाईनला नाव देऊ, पॉईंटला नाव मनानेच देऊ. तर सुरुवात करू आपण कसं करायचं आहे. तर सुरुवातीला त्याने सांगितल्याप्रमाणे एक लाईन इथे आपण ड्रॉ करणार आहोत. लाईन ड्रॉ करताना आपल्याला स्केल म्हणजे पट्टी जी आहे ती वापरायची, बोथ एंडला एरो दाखवायचे. आता या लाईनला नाव द्यायला दिलेलं नाहीये, तर आपण 2 पद्धतीने लाईनला नाव देऊ शकतो. पहा, हे वरच्या फिगरमध्ये आपण बोथ एंडला 2 पॉईंट घेऊन नाव दिलेलं आहे. तर दुसरी पद्धत आहे नाव देण्यासाठी, तर त्यामध्ये एका एरोजवळ स्मॉल लेटरमधून आपण नाव देऊ शकतो. तर समजा मी या ठिकाणी या लाईनला L असं नाव दिलेलं आहे. दिस इज लाईन L. असं 1 लेटर नेम सुद्धा आपण देऊ शकतो लाईनसाठी. त्यानंतर या लाईनवर इथे आपण एक पॉईंट घेऊ. हा पॉईंट आहे पॉईंट P. लाईन L वर पॉईंट P आपण घेतलेला आहे. तर या पॉईंट P मधून आपल्याला सेट स्क्वेअर वापरायचा आहे, प्रोट्रॅक्टर वापरायचा आहे. आणि प्रोट्रॅक्टर वापरून आपल्याला इथनं असं उभ्या पद्धतीने एक दुसरी लाईन ड्रॉ करायची जी या आधी काढलेल्या लाईन L ला परपेंडिक्युलर असेल. तर त्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टरची जी रचना आहे ती माहितीच आहे, पुन्हा सांगतो. पहा, इथे खाली ही जी आडवी लाईन आहे इथून तिथून याला लाईन ऑफ रेफरन्स म्हणतात किंवा रेफरन्स लाईन म्हणायचे. इथे 90चं जे चिन्ह आहे, संख्या आहे, यापासून एक सरळ रेषा खाली येते आणि या ठिकाणी येऊन मिळते. या पॉइंटला सेंटर म्हणायचं आपण. या प्रोट्रॅक्टरचं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर, हा जो सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर आहे तो आपल्याला या पॉइंट P वर जुळवायचा आहे. आणि ही जी लाईन आहे ती लाईन या आधी काढलेल्या लाईनला बरोबर जुळवायची आहे. खालचं एज नाही जुळवायचं. पहा, या काळ्या लाईनच्या खाली ही लाईन झाकली गेली पाहिजे. अशा पद्धतीने इथे हा जो प्रोट्रॅक्टर आहे तो जुळवलेला आहे. आणि मग हा जुळवल्यानंतर 90चा जो आकडा आहे त्याच्याबरोबर वरती या ठिकाणी आपण पेन्सिलने पॉईंट काढून घ्यायचा आहे. याप्रमाणे इथे हा पॉईंट काढायचा आहे. इथे 90चा आकडा आहे, त्याच्याबरोबर वर जी सरळ रेषा आहे त्याच्या डोक्यावर आपण पॉईंट काढलेला आहे. प्रोट्रॅक्टरचं काम संपलं. प्रोट्रॅक्टर उचलून घ्या आणि हा जो वरचा पॉईंट आहे तो पॉईंट आणि P पॉईंट असे पट्टीच्या स्केलच्या एका बाजूला याप्रमाणे ठेवून इथनं एक लाईन आपण या पद्धतीने ड्रॉ करा. आता वरती ते लिहिलेलं आहे त्यामुळे वर मी लाईन वाढवत नाहीये, तर इथे ही लाईन इथपर्यंतच वाढवतोय. याप्रमाणे ही लाईन आपण उभी जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती ड्रॉ करण्यासाठी आपण प्रोट्रॅक्टरचा वापर केलेला आहे. प्रोट्रॅक्टरचा वापर करून उभी लाईन म्हणजेच परपेंडिक्युलर जी आहे ती इथे आपण काढली. याला आपण M असं नाव देऊ, लाईन M. मग हे आपण असं लिहू शकतो. पहा, लाईन L इज परपेंडिक्युलर टू लाईन M.
असं लिहिता येईल, किंवा ऑर हे उलटं पण म्हणता येईल तुम्हाला, लाईन एम इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. आणि पहिल्या प्रश्नामध्ये आपण जे फिगर काढलेली आहे त्याचं पण आपण जर याप्रमाणे लिहिलं तर लाईन आर डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी, और लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन आर डी. अशा रीतीने दोन पद्धतीने आपण त्या लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांचं जे लेखन आहे ते लेखन करत असताना या पद्धतीने सिम्बॉलचा वापर करून आपल्याला ते लिहिता येईल. तर या दोन मेथड आहेत. सेट स्क्वेअरचा वापर करून आपण याप्रमाणे इथे परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे आणि दुसऱ्या मेथडमध्ये आपण या ठिकाणी प्रोट्रॅक्टरचा वापर करून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. आता पुढची तिसरी जी मेथड आहे ज्यामध्ये आपल्याला कंपासचा वापर करायचा आहे आणि कंपासचा वापर करून दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर असलेली लाईन ड्रॉ करायची आहे. मेथड नंबर 3 युजिंग कंपास. तर यामध्ये सेट स्क्वेअर किंवा प्रोट्रॅक्टर न वापरता फक्त स्केल आणि कंपास, पट्टी आणि कंपास यांचा वापर करून कशा पद्धतीने परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करता येते ते आपण समजून घेऊ. तर प्रश्न इथे घेतला आपण, ड्रॉ लाईन ए अँड टेक पॉइंट एक्स एनीवेअर ऑन दॅट लाईन युजिंग कंपास, ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन ए ॲट पॉइंट एक्स. कंपासचा वापर करून या लाईन ए वर आपल्याला हा परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर इथे सुरुवात करू आपण या पद्धतीने. एक लाईन ड्रॉ करूयात. ज्या लाईनचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे की या लाईनला लाईन ए असं नाव द्या. या लाईनवर एक पॉईंट घ्या. तर साधारणपणे आपण इथे पॉईंट घेतला मिडलला, एक्स पॉईंट लाईनवर घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण कंपासचा वापर करून परपेंडिक्युलर कसा काढायचा ते समजून घेऊ. तर त्यासाठी कंपासला पेन्सिल लावायची. पेन्सिल लावताना पेन्सिलचं टोक आणि कंपासचं लोखंडी टोक हे सरळ एका लाईनमध्ये येईल याचा विचार करायचा आहे. आता हा जो पॉईंट एक्स आहे पहा, ज्या पॉईंटमधनं आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे त्याच्यावर आपण हे लोखंडी टोक ठेवायचं आहे पहा याप्रमाणे. आणि एक ठराविक अंतर घ्यायचं आपण अंदाजे, आणि त्या अंतराने बोथ एंडला दोन्ही साईडला एक डावीकडे एक आर्क काढायचा आहे, कंस काढायचा आहे, आणि एकदा उजवीकडे एक आर्क काढायचा आहे. याप्रमाणे हे दोन आर्क काढलेले आहेत मी. अतिशय सोपी क्रिया आहे, नीट पहा. पॉईंट एक्स वर आपण लोखंडी टोक ठेवून एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे असे दोन आर्क काढलेले आहेत. आता आर्क काढल्यानंतर नवीन पॉईंट मिळतील पहा तुम्हाला. त्या नवीन पॉईंटला आपण नाव देऊन घेऊ. ज्या ठिकाणी आर्कने लाईनला क्रॉस केलं, इंटरसेक्ट केलं, त्या ठिकाणी आपण नवीन नावं तिथं लाईनला देणार आहोत. समजा इथे मी आर असं नाव देतो आणि इथे एस असं नाव देतो. तर पॉईंट आर आणि पॉईंट एस हे नवीन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. आता काय करायचंय, तर आर वर लोखंडी टोक ठेवायचं आहे पहा. हे आर वर लोखंडी टोक ठेवलंय आणि हे अंतर आपण थोडंसं वाढवायचंय पहा. आता या निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे आर पासून एस पर्यंतचा जो काही तुकडा आहे रेषेचा, या तुकड्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला आपण त्या ठिकाणी इथे तुम्ही कोणत्याही बाजूला याप्रमाणे एक आर्क काढायचा आहे पहा. आता याला उचलायचंय आणि पॉईंट एस वर लोखंडी टोक ठेवायचंय आणि पुन्हा एक नवीन आर्क काढायचा आहे जो पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करेल. याप्रमाणे दोन आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करणारे मिळालेले आहेत. आणि इथे जो काही नवीन पॉईंट आलेला आहे या नवीन पॉईंटला आपण नाव देऊयात इथे पॉईंट टी. आता हा पॉईंट टी काढलेला आहे, हा टी आणि पॉईंट एक्स हे आपण पट्टीच्या सहाय्याने एकमेकांना जोडणार आहोत. म्हणजे आपला परपेंडिक्युलर तयार होईल पहा. ही लाईन जी आहे उभी, ही परपेंडिक्युलर लाईन तयार झालेली आहे. लाईन टी एक्स म्हणा किंवा लाईन तुम्ही या ठिकाणी दुसरं जर नाव दिलं तर याला आपण पी म्हणू, टी पी. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो, लाईन ए इज परपेंडिक्युलर टू लाईन टी पी.
हे एक अक्षरी नाव घेतलं आहे आपण आणि इथे 2 अक्षरी नाव घेतलं आहे. किंवा हे आपलं असं लिहिता येईल लाईन TP इज परपेंडिक्युलर टू लाईन A. यामध्ये आपण कंपासचा वापर केलेला आहे आणि कंपासचा वापर करून दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी दुसरी लाईन ड्रॉ केलेली आहे. तर यावर आधारित असलेला आपला प्रॅक्टिस सेट 39 आपण सोडवणार आहोत, ज्यामध्ये 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. याप्रमाणे आहेत पहा. क्वेश्चन नंबर 1 आहे ड्रॉ लाईन L, टेक एनी पॉइंट P ऑन द लाईन युजिंग अ सेट स्क्वेअर, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन L ॲट द पॉइंट P. तर लाईन L जी आहे ती काढायची आहे, त्याच्यावर पॉइंट P काढायचा आहे आणि त्या पॉइंट P मधून सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला परपेंडिक्युलर काढायला सांगितलेला आहे. ज्या साधनाचा वापर प्रश्नात सांगितला असेल त्याच साधनाने आपण इथे प्रश्न सोडवायचा आहे. तर याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 39 मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहून लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपण त्याचं जे आन्सर आहे ते याप्रमाणे काढूयात. तर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आधी, तिला L असं नाव द्यायचं आहे. दिस इज लाईन L. लाईन ड्रॉ करताना शक्यतो अशा पद्धतीने करायची की त्याच्यावरती आणि खाली जागा शिल्लक राहिली पाहिजे. एकदम खाली किंवा एकदम वरती अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करू नका की जेणेकरून आपण जी उभी दुसरी लाईन ड्रॉ करणार आहोत ती त्या आकृतीमध्ये बसणार नाही. असं जर झालं तर ते आकृती योग्य दिसणार नाही, ती फिगर जी आहे ती योग्य दिसणार नाही. दिस इज अ लाईन L. ही लाईन L आपण काढलेली आहे. या लाईन L वर आपल्याला त्यांनी सांगितलं की पॉईंट P घ्या कुठंही. तर इथे साधारणपणे आपण या ठिकाणी हा पॉईंट P घेतलेला आहे आणि या पॉईंट P मधून परपेंडिक्युलर लाईन काढायची सेट स्क्वेअरचा वापर करून. तर सेट स्क्वेअर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे हे सेट स्क्वेअर आहे. तर या सेट स्क्वेअरचा जो राईट अँगल आहे तो P पॉईंटवर ठेवायचा आहे. याप्रमाणे हे जुळलं पाहिजे, हे असं नको आहे किंवा हा अशाप्रमाणे जर तुम्ही करायचा प्रयत्न केला तर इथे होणार नाही आहे, कारण हा अँगल राईट अँगल नाही आहे. तर हा अँगल राईट अँगल आहे, तर तोच कोपरा आपल्याला या ठिकाणी जुळवायचा आहे याप्रमाणे. आणि मग इथे आपण जी उभी लाईन आहे त्या लाईनला खेटून पेन्सिलच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करायची जी बरोबर पॉईंट P ला येऊन मॅच होईल आणि मग ती स्केलच्या सहाय्याने पुन्हा आणखी त्या ठिकाणी पुढे आपण जर वाढवली तर हा उभी काढलेली जी लाईन आहे त्या लाईनने पहिल्या लाईनला या ठिकाणी इंटरसेक्ट केलेला आहे राईट अँगलमध्ये आणि त्यामुळे ही परपेंडिक्युलर लाईन तयार झालेली आहे. तर इथे आपण या लाईनला आपण P असं P तर नाव दिलेलंच आहे, ते या लाईनला आपण M असं नाव देऊ. तर ही लाईन L पहिली आणि दुसरी काढलेली लाईन M एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. ते आपण याप्रमाणे लिहू शकतो. लाईन M इज परपेंडिक्युलर टू लाईन L किंवा लाईन L इज परपेंडिक्युलर टू लाईन M. 2 प्रकारे आपल्याला त्याचं रीडिंग करता येईल. ही लाईन उभ्या लाईनला परपेंडिक्युलर आहे किंवा उभी लाईन आडव्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 रीड करू आपण. ड्रॉ लाईन AB. लाईन AB काढायची आहे युजिंग अ कंपास. कंपासचा वापर करायचा आहे. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू AB ॲट द पॉईंट B. AB लाईन काढायला सांगितली आणि त्या लाईनवर B पॉईंटमधून आपल्याला त्या ठिकाणी कंपासचा वापर करून परपेंडिक्युलर काढायचं, म्हणजे वेगळा पॉईंट घ्यायला सांगितलेला नाही आहे. तर तो जे नावातला AB नावातला जो B पॉईंट आहे त्याच पॉईंटवर आपल्याला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. तर ते कसं करायचं ते आपण पाहू. इथे त्यासाठी एक लाईन ड्रॉ करू स्केलच्या सहाय्याने. आता ही जी लाईन काढलेली आहे या लाईनवर आपण B हा जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे की जो साधारणपणे मिडलला येईल, कारण एकदम कडेला जर घेतला तर तिथे तुम्हाला कंपासच्या सहाय्याने परपेंडिक्युलर काढताना अडचण येऊ शकते आणि म्हणून हा जो B पॉईंट आहे तो आपण इथे घेऊ शकतो. असं काही नाही आहे की नावातले जे पॉईंट्स असतील ते तुमचे एकदम कडेलाच आले पाहिजेत, ते याप्रमाणे सुद्धा असू शकतात. लाईन्सच्या बोथ एंडला जे ॲरो असतात त्याचा अर्थ असा होतो की त्या लाईन्स दोन्ही बाजूला बोथ एंडला खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. मर्यादा नाही, त्याला अंत नाही.
एंड नाही, एंड नसलेली फिगर आहे लाईन, म्हणून त्याच्या बोथ एंडला ॲरो असतात. ॲरो शोज यू दॅट लाईन इज व्हेरी लॉंग. तुमचं पेज संपेल परंतु लाईन संपणार नाही. तर या पॉईंट बी मधून आपल्याला कंपासचा वापर करून परपेंडिक्युलर काढायचा आहे. पॉईंट बी वर लोखंडी टोक ठेवायचे, समजून घ्यायचं. पुन्हा पुन्हा एक थोडंसं ठराविक अंतर घ्यायचं आणि बोथ साईडला 2 आर्क काढायचे आहेत. व्हेरी सिंपल प्रोसेस, अगदी सोपं आहे. एक डाव्या साईडला आर्क काढा आणि एक उजव्या साईडला आर्क काढा. आर्क काढल्यानंतर जे नवीन पॉईंट मिळालेले आहेत त्यांना नावं द्या. दिस इज पॉईंट पी अँड दिस इज पॉईंट क्यू. आता पॉईंट पी वर लोखंडी टोक ठेवायचे आपल्याला आणि हे अंतर थोडंसं वाढवायचे, निम्म्यापेक्षा जास्त. आणि मग या अंतराने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला एका बाजूला कुठेतरी एक आर्क काढून घ्यायचा. पण मी वरच्या बाजूला आर्क काढलेला आहे. त्यानंतर याला उचलायचं आहे आणि पॉईंट क्यू वर ठेवायचं आहे. पॉईंट क्यू वर ठेवून पुन्हा एक आर्क काढायचा आहे जो पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करेल याप्रमाणे. आणि मग दोन्ही आर्कने जिथे इंटरसेक्ट केलेला आहे तिथे जो पॉईंट मिळालेला आहे तो पॉईंट आणि बी पॉईंट आपण एकमेकांना जोडणार आहोत. इथे मी सी असं नाव देतोय. पॉईंट सी आणि पॉईंट बी आपण पट्टीच्या सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने एकमेकाला जोडले की हा परपेंडिक्युलर तयार झालेला आहे. लाईन सी बी म्हणू आपण त्याला. म्हणजे लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी बी. आता याचं मी इकडे पण काही नाव देत नाही, हेच नाव होईल लाईनचं उभ्या, सी बी किंवा बी सी. जसं हे ए बी आहे तसं हे सी बी किंवा बी सी. तर हे आपलं असं लिहिता येईल, लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन बी सी और लाईन बी सी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. लेट अस रीड नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न वाचू आपण. ड्रॉ लाईन सी डी, टेक एनी पॉइंट एम ऑन द लाईन using a protractor. Draw a line perpendicular to line CD at the point M. CD लाईन काढायची, त्यावर पॉईंट M घ्यायचा आणि प्रोट्रॅक्टरचा वापर करून आपण त्या पॉईंट M मधनं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. पहा, सुरुवात करू. दिलेल्या प्रश्नामध्ये सांगितलं की एक लाईन काढा आणि तिला CD असं नाव द्या. लाईन CD आपण ड्रॉ करणार आहोत. दिस इज लाईन CD. या लाईनवर आपल्याला पॉईंट घ्यायला सांगितलं आहे. ड्रॉ लाईन सी डी, टेक एनी पॉईंट एम. पॉईंट एम जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, यावर कुठेही घ्यायचा आहे, एनीवेअर. तर इथे आपण हा पॉईंट एम घेतलेला आहे आणि पॉईंट एम मधून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे या प्रोट्रॅक्टरचा वापर करून. तर प्रोट्रॅक्टरचा असं ठेवल्यानंतर हा जो सेंटर आहे हा सेंटर एम वर आपल्याला जुळवायचा आहे. तर हे असं जर जुळवलं तर चालेल का? चालणार नाही, कारण या ठिकाणी ही जी आधी काढलेली लाईन आहे ती या रेफरन्स लाईनच्या खाली झाकली गेली पाहिजे. तर याप्रमाणे या स्थितीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल आणि मग 90 डिग्रीच्या वर इथे आपण बरोबर पॉईंट काढून घ्यायचा पेन्सिलने. आता हा याच्या बाहेर गेलाय, जरी बाहेर गेला तरी चालेल, काही अडचण नाही. आपण तितक्या बाहेर लाईन नेण्याची काही आवश्यकता नाही. पहा इथे पॉईंट आलाय. तर हा पॉईंट जो आहे तो आपण पट्टीच्या सहाय्याने पॉईंट एमला तिथे जोडून घ्यायचा आहे. याच्या बाहेर मी आकृती नेत नाहीये, त्यामुळे याप्रमाणे होईल. दिस इज लाईन सी डी अँड न्यू लाईन, त्याला आपण नाव देऊ आर एस. लाईन आर एस. आणि दोन्ही लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत म्हणून तिथे हा परपेंडिक्युलरचा सिम्बॉल किंवा राईट अँगलचा सिम्बॉल जो आहे तो तिथे आपल्याला द्यायचा आहे. मग हे आपल्याला जर लिहायचं असेल तर ते याप्रमाणे लिहिता येईल, लाईन सी डी इज परपेंडिक्युलर. इज परपेंडिक्युलर मी म्हणतोय पण त्याऐवजी मी हा सिम्बॉल काढतोय. पहा, लाईन सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन आर एस. किंवा हे असं पण म्हणता येतं, दुसरं नाव आधी घेऊ, लाईन आर एस इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 मेथडने दिलेल्या लाईनवर एक पॉईंट घेऊन त्या पॉईंटमधनं परपेंडिक्युलर कसा काढायचा आहे ते आपण समजून घेतलेलं आहे.
व्हिडिओ सर्वांना निश्चित आवडेल। व्हिडिओला लाईक करा आणि सोडवलेले जे काही प्रश्न आहेत सर्व ते आपण आपल्या मॅथच्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने सोडवून घ्या। धन्यवाद।